कधीपासून आली, आता माझीच बॅटिंग येणार. एवढा वेट केलाय मी. माझ्या हिने लटकी आहे, त्याला बॅटिंग. ठीक आहे, मी बॉलिंग करणार आणि आता तुला आउटच करून दाखवणार. चालेल चालेल. हा तू एवढा लांब का फेकलास बॉल? आता तूच आणायचंस. मी का आणायला जाऊ? वरतून मी 6 मारलाय, पण एवढा लांब जो बॉल गेला तो कोण आणणार? तूच. हे सर्वे पण आणू शकतात. तू घालले तो आण ना मग. तूच आणायचं. मीच जायचं आणि मीच आणायचं. अरे इकडे या, इकडे या. हे बघा मला काय भेटलं. काय? अरे हे काय मिळालं तुम्हाला? हे ठिकाणी आश्चर्यकारक आहे. जादुई वाटते. ही मूर्ती फार जुनी दिसत आहे. कदाचित याबद्दल आता कोणालाही माहित नसणार. आपल्याला या मूर्तीला साफ केले पाहिजे. कदाचित भगवान गणेश आपल्याला या मूर्तीची काळजी घेण्यासाठी आशीर्वाद देतील. स्वामी नेहमी म्हणतातच आपल्याला आपल्या देवांची व त्यांच्या मंदिराची काळजी घेतली पाहिजे व त्याची पूजा अर्चना मनोभाविक केली पाहिजे. श्रद्धेच्या काळ्या मातीत कष्टाचं बियाणं रुजवा. श्रद्धेच्या काळ्या मातीत कष्टाचं बियाणं रुजवा. तुम्ही यशाचा फुलवा मळा. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. हे बघा मी काय आणले. काय आणलं? बघू. चला पण आता पूजेला सुरुवात करूया. ओम शांती. मुलांनो, काय करताय तुम्ही लोक इथे? आम्ही ही गणेश मूर्ती साफ करत होतो. ती तिथे खूप एकटी होती ना. बाळांनो, भगवान गणेश कधीच एकटे नसतात. ते सदैव भक्तांवर लक्ष ठेवून असतात. स्वामी पण तेच म्हणायचे. ओम शांती शांती. अरे साधू कुठे गेले? अरे साधू. ओम शांती. मुलांनो, स्वामी तुम्ही गणपतीच्या रूपात कसे? कधी कधी मुलांनो, परमात्मा सर्वात अनपेक्षित ठिकाणी राहतो. तुमचे दयाळू हृदय आणि स्वच्छतेच्या निस्वार्थ कृतीने मला पुढे आणले. तुम्ही या गणेशाच्या मूर्तीत आत्मा जागृत केलाय. आम्ही दिलगी लावत. इथे खूप धूळ आणि दुर्लक्षित होते. माझ्या मुलांनो, माफी मागण्यासारखे काही नाही. तुमच्या चिंतनशीलतेने या ठिकाणी पुन्हा प्रकाश पडला. मुलांनो, भगवान गणेश हे अडथळे दूर करणारे आहेत. ते ज्ञान आणि शहाणपणाचं मूर्त स्वरूप देखील आहे. कदाचित तुम्हाला आज या गुणांची आठवण करून देण्याची गरज आहे. धन्यवाद स्वामी समर्थ. आज आम्ही एक मौल्यवान धडा शिकलो. स्वामींची
शिकवी स्वामींची शाळा. अरे अरे स्वामी समर्थ कुठे गेले? श्रद्धेच्या काळ्या मातीत कष्टाचं बियाणं रुजवा. श्रद्धेच्या काळ्या मातीत कष्टाचं बियाणं रुजवा. तुम्ही यशाचा फुलवा मळा. शिकवी स्वामींची शाळा. शिकवी स्वामींची शाळा. शिकवी स्वामींची शाळा. शिकवी स्वामींची शाळा. काय मग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. स्वामींची शाळा या आमच्या वेब सिरीजचे अनेक एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. दर रविवारी नवीन एपिसोड्स तुम्हाला पाहायला मिळतील आमच्या नाट्यलंकार याच YouTube चॅनेलवर. लहान मुलांवर बालसंस्कार करणारी अशी ही मालिका आहे. तुमच्या मुलांमध्ये सुद्धा अभिनयाची आवड असेल आणि तुम्हाला सुद्धा यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर आमच्या संस्थेशी संपर्क करा. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि तुम्ही यात सहभाग घेऊ शकता. आणखी महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.